नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। राजहंसगड येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याला गुरुवारी प्रारंभ झाला। 1.5 दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्याला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। या पारायणाला राजहंसगड ग्रामस्थ, वारकरी व पंचक्रोशीतील सर्व भाषिक वारकऱ्यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हबप शिवानंद सदानंद मठपती यांच्या अधिष्ठान व हबप श्री गंगाराम कल्लाप्पा वालेकर यांच्या उपअधिष्ठानाखाली आयोजित केले जाते। या श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याला गावातील वारकरी व भक्त मंडळी आवर्जून उपस्थित राहून शोभा वाढवली। गुरुवारी पहाटे 4 ते 6 या वेळेत सर्व भजनी मंडळ व मास्तमडी येथील हबप परशुराम कुरंगी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काकड आरती पार पडली। यानंतर राजहंसगडातील बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर सौ व श्रीकांत लक्ष्मण थोरवत यांच्या हस्ते ध्वजवंदन पूजा करून पुढील कार्याला सुरुवात करण्यात आली। या दरम्यान पूजेचे मानकरी सौ व श्री नारायण लक्ष्मण नागोडेकर व श्रीकांत रुद्रया हिरेमठ यांच्या शुभ हस्ते काकड आरतीचा प्रारंभ करण्यात आला। सौ व श्री कृष्णा सिद्धप्पा येळेबेलकर, सौ व श्री पवन परशुराम पवार यांच्या हस्ते गणेश फोटो पूजन करण्यात आले। सौ व श्री ज्योतिबा लक्ष्मण जाधव, सौ व श्री सिद्धप्पा नारायण हलगेकर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई फोटो पूजन, सौ व श्री लोकेश सिद्धप्पा बिर्जे व सिद्धप्पा नारायण हावळ यांच्या हस्ते वीणा पूजन, सौ व श्री जयवंत नारायण पवार, युवराज नारायण नावगेकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन, सौ व श्री सदा रुक्माना हावळ, सौ व श्री संजय मनोहर कुंडेकर यांच्या हस्ते घटपूजन करण्यात आले। सौ व श्री सिद्धप्पा गणपत पवार, सौ व श्री लक्ष्मण बसवंत पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन, सौ रेणुका शंकर लोखंडे, सौ सुमन विजय मोरे यांच्या हस्ते तुळस पूजन, सौ रुद्रव्वा ज्योतिबा बोंगाळे, सौ सविता संदीप चव्हाण यांच्या हस्ते श्री लक्ष्मी फोटो पूजन, सौ रेखा वसू थोरावत, सौ सुनीता महेश कुंडेकर यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन, सौ श्री रामचंद्र परशुराम पवार, सौ श्री हनुमंत कृष्णा नावगेकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज फोटो पूजन, तसेच सौ श्री सातेरी सिद्धप्पा रेडेकर, सौ श्री सुशांत विठ्ठल मोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज फोटो पूजन, सौ गीता नारायण पवार, सौ राधिका कृष्ण पवार यांच्या हस्ते कलावती आई फोटो पूजन करण्यात आले। तर इंजिनियर श्री ज्ञानेश्वर ज्योतिबा नरवडे, संजीवनी ज्ञानेश्वर नरवडे यांच्या हस्ते होमकुंड पूजन पार पडले। सौ श्री सदानंद नारायण जाधव, सौ श्री यल्लाप्पा नारायण निलजकर यांच्या हस्ते कासव पूजन करण्यात आले। यानंतर या साऱ्यांचा मान सन्मान करण्यात आला। दिवसभरामध्ये नव्या अध्ययनाचे वाचन, यानंतर सकाळी 11 ते 1 या दरम्यान श्री सिद्धेश्वर भजनी मंडळ राजहंसगड, दुपारी 1 ते 3 या दरम्यान जयहरी महिला भजनी मंडळ राजगड यांचा उत्तम असे भजन झाले। यानंतर हबप गणपत साळुंके महाराज माडवळे यांचे प्रवचन, तर कीर्तन निरूपण हबप ज्ञानेश्वर माने महाराज हेरवाड यांचे झाले। त्यानंतर राजहंसगड, येळूर, देसूर, नंदिहळी, मासमडी, सुळगा या भजनी मंडळाने जागर भजन सादर केले। शुक्रवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर कलाकीर्तन चिरुमुरीचे हबप बाळू भक्तिकार महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी 1 ते 4 या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। हा काचेचा दरवाजा आहे। 2 वेळेला धडकलो, 2 वेळेला धडकल्यानंतर त्या नियोजन करणाऱ्या माणसाला माहिती म्हणायला लागले, महाराजाला दरवाजा काय कळाला नाही। म्हणून जशी नवऱ्याच्या करंगीला नवरी धरते की नाही, त्या कुंडीच्या भोवती फिरते ना ती अग्निकुंडाच्या, ते काय म्हणतात त्याला, ते जसे पंडित वगैरे बसलेले असतात आणि ते मंत्र म्हणतात आणि त्याच्या भोवतीनं म्हणतात, तसं मला करंगीला धरलं आणि महाराज माझ्या बरोबर पाठीमागे या म्हणाला। गेलो घरामध्ये, बाकडो सुंदर होतो, काय आलिशान घर होतं सांगू का, अगदी सुंदर घर होतं। घरामध्ये बसलो, बसल्यानंतर त्या महाराजांनी सांगितलं, महाराज वैशाखाचं होणार आहे, उखडतंय म्हणे, थोडस तुमचा सदरा काढा आणि इथं अडकवून टाकला। मी माझा सदरा काढला, अडकवून टाकलं, निवांतपणे विश्रांती घेतोय, त्याच घरातलं बारका पोरग माझ्या समोर पळायला लागलं आणि माझी चप्पल घेऊन पळायला लागली। मी थोडासा विचार केला, आता 2 कोटीचा बंगला बांधलेला आहे आणि या घरातली पोरं चोरटी निघाली। त्या मालकाला सांगितलं, मला काय तुम्हाला डोक्याचा भाग वगैरे आहे का, कसल्या मुलांना जन्माला घातले, पोरग माझी चप्पल घालून पळायला लागलं। आता त्यावर तो माणूस रागावला बरं का, तो माणसाला काय म्हटलं माहितीये का, महाराज आमच्या घरात आलायस, गप बस, काय बोलायचं। अरे बुवा म्हणायला लागले, तुला एवढं कळत नाही, जे घरातलं पोरग तुमचं चप्पल घालून गेले ना, ते आमचं पोरगच नाही म्हणायला लागला तो।
आता मला त्रास झाला बरं का. आता आमचं पोरग नाही घरात तर याच्या बाहेर गेला तर मी तर्क काय लावणार, कोणाचा पोरगा आहे, याचा पोरगा आहे. मग तो म्हणायला लागला, महाराज जे तुमचं चप्पल घालून किंवा वाहन घालून पळाले ना तो आमच्या कंपनीचा माल नाही म्हणायला लागला, तो आमचा पोरग नाही. मग तुमचं पोरग नाही तर मी त्याला विचारलं तुमचं पोरग कुठं आहे, तर तो म्हणायला लागला हा ते खुंटीला अडकवलेलं शर्ट आहे ना त्यातलं पाकिट चोरते ते आमचं पोरग आहे म्हणायला लागला. अरे काय सांगायचं, लहान मुलांच्या सुद्धा भगवंतानं काही ना काहीतरी अवगुण देऊनच जन्माला घातलेला आहे. एकदा कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर बारक्या पोरग्याला मला हार घालायला लागलो. ते पोरगा हाराची ताटी अशी थरथरत घेऊन आलं इकडे बाहेर. मला हार घातला, बुक्का लावला आणि बुक्क्याचं बोट माझ्याच धोत्रावर पुसून गेलं. आता काय, लहान मुलांच्या सुद्धा भगवंतानं काही ना काहीतरी अवगुण देऊनच जन्माला घातलेला आहे. आता लहान संपूर्ण 2 दिवसाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील समस्त वारकरी संप्रदाय, राजहंसगड, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, गावातील सर्व युवक मंडळी, सर्व महिला मंडळ, सर्व भजनी मंडळ व समस्त गावकरी यांच्या सहकार्यातून हा पारायण सोहळा यशस्वी वाटचाल करत आहे. सकाळपासूनच गावातील पी.जी. पवार सर व श्याम थोरवत, सिद्धप्पा